या क्षणाची महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली। आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। महाविकास आघाडीकडून आता अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याची माहिती स्वतः आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली। तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार नसतील असे देखील यावेळेस आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो। अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याची माहिती आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वतः या संदर्भात महत्त्वाची माहिती जी आहे ती माध्यमांशी बोलताना दिली। उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार नसतील हे देखील आता स्पष्ट झाले। खरं तर आज सकाळी संजय राऊत यांनी या संदर्भात आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती की उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत अशी सर्वांची इच्छा आहे। मात्र आता आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास दानवे हेच विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। त्यामुळे काँग्रेस आणि इतर महाविकास आघाडीचे मित्रपक्ष अर्थातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांना अंबादास दानवे यांना दिलेली खरं तर ही उमेदवारी मान्य असेल का हे देखील महत्त्वाचं असेल। काँग्रेसची काय भूमिका असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अंबादास दानवे यांना विधान परिषदेची महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली। आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वतः या संदर्भातील माहिती दिली। उद्धव ठाकरे हे आता महाविकास आघाडीचे उमेदवार नसतील हे स्पष्ट झाले। अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार आहेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार नसतील हे देखील स्पष्ट झाले। यावर काँग्रेसची काय भूमिका असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल। यावर संजय राऊत यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे। संजय राऊतांनी देखील आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। अंबादास दानवे हे विधानच खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं ट्विट संजय राऊतांनी केलं। अंबादास दानवे हेच शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती स्वतः संजय राऊतांनी दिली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली अशी माहिती देखील खासदार संजय राऊतांनी दिली। या क्षणाची महत्त्वाची बातमी अंबादास दानवे हे विधान परिषदेवर जातील। अंबादास दानवेंना विधान परिषदेची महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे। यावर काँग्रेसची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण काही दिवसांआधी काँग्रेसची भूमिका मांडताना हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा दिला होता। मात्र तोच पाठिंबा आता अंबादास दानवे यांना देखील काँग्रेसकडून मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। स्वतः आमदार आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। यावर खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या सकाळी 11 वाजता ते खरं तर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली अशी माहिती देखील स्वतः खासदार संजय राऊतांनी दिली आहे। तर दानवे यांच्या उमेदवारीवर काँग्रेसची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली। आमदार आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार नसतील हे आता स्पष्ट झालेलं आहे। तर दानवे यांच्या उमेदवारीवर काँग्रेसची काय भूमिका असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। काँग्रेस आणि राष्ट्रवादी SP या पक्षांचा खरं तर उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा होता आणि त्यानंतर अंबादास दानवेंना देखील तोच पाठिंबा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाविकास आघाडीचा हा निर्णय आहे की फक्त शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं ही उमेदवारी देण्यात आली आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे आता विधान परिषदेवर जातील अशी घोषणा स्वतः आदित्य ठाकरे यांनी केली आहे। याच माहितीला खरं तर संजय राऊतांनी देखील दुजोरा दिलेला आहे। अंबादास दानवे हे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे
विधान परिषदेचे उमेदवार असतील असं ट्विट संजय राऊतांनी केलं. यावर खरं तर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अतुल लोंढे देखील जोडले जातात. अतुलजी, अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा स्वतः आदित्य ठाकरे यांनी केली. काय प्रतिक्रिया? नाही, आता काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट होती की राज्यसभा ही शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला आपण साहेबांना दिलेली होती. ती एक राजकीय परिस्थिती आणि त्यांचं ज्येष्ठत्व पाहून दिलेली होती. त्यावेळेस सुद्धा ती राज्यसभा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेसची भूमिका होती. तशा पद्धतीची तो टर्न पण आमचा होता. मग जेव्हा याचा प्रश्न, विधान परिषदेचा प्रश्न आला, त्यावेळेस महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेबांनी केलंय, मुख्यमंत्री राहिलेले आहे, तर त्यांनी जर ती जागा लढवली तर काँग्रेसला काही हरकत नव्हती. पण ते जर लढत नसेल तर मात्र ती जागा काँग्रेसने लढावी असं स्पष्टपणे जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ आणि यांची चर्चा झाली होती उद्धव ठाकरे साहेबांची. त्यामुळे आता त्यांनी अशा पद्धतीने निर्णय घेतला, तर या संदर्भामध्ये आता आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते चर्चा करतील आता काय पुढचा निर्णय होतो. म्हणजे उद्धव ठाकरे यांना पाठिंबा होता काँग्रेसचा, तर दानवेंबद्दल तुम्ही चर्चा करणार असल्याची तुमची काय? हा, तर आमची भूमिका आपल्याला सांगितलं. तर या संदर्भामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब आहेत, सोनिया गांधी मॅडम आहेत, राहुलजी आहेत, त्याच्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आमचे अध्यक्ष आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, बंटी पाटील जी आहेत, आमचे CLP वडेट्टीवार जी आहेत, हे सगळे ज्येष्ठ नेते बसून दिल्लीला या संदर्भामध्ये कळवतील आणि त्याच्या अनुषंगाने निर्णय होईल. काँग्रेसकडून काही उमेदवार देण्याची चर्चा झाली होती का महाविकास आघाडीमध्ये? अतुलजी, माझा आवाज उद्धव ठाकरे साहेब हे जर विधान परिषदेवर जात असतील तर काही हरकत नाही, पण उद्धव ठाकरे जर जात नसतील तर मात्र काँग्रेस ही जागा लढण्यासाठी इच्छुक आहे अशी भूमिका काँग्रेसने स्पष्टपणे घेतलीच होती ना. निश्चित. धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा आहे काँग्रेसचा, असं पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीतच काँग्रेस आता या संदर्भात काय निर्णय घेतं, काय भूमिका काँग्रेसची असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी देखील जोडले जात आहेत. शशिकांतजी, अंबादास दानवे यांचं नाव आता चर्चेत आहे. त्यांना उमेदवारी दिल्याची घोषणा स्वतः आदित्य ठाकरे यांनी केली. काय प्रतिक्रिया? पण हे आता मला वाटतं की ज्या वेळेला राज्यसभेची निवडणूक होती त्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी, सर्व पक्षांनी आमच्या आदरणीय पवार साहेबांना ज्या वेळेला निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकमताने निर्णय घेतला, त्याच वेळेला आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट केली होती की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार विधान परिषदेला जे असतील त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यामुळे उद्धवजी ठाकरेंनी उमेदवारी करावी अशी सुप्रियाताई आणि पक्षाच्या प्रमुखांची इच्छा होती. आता त्यांनी त्याच्याऐवजी जर दानवेंना निवडणुकीला संधी दिली असेल, त्यांचा विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही बरोबर काम करत असताना त्यांचा अनुभव मी बघितलेला आहे, त्यांचे अभ्यासपूर्ण मी काम बघितलेलं आहे. मला वाटतं की त्याचा उपयोग निश्चितपणे चांगला होईल आणि त्यामुळे त्यांना संधी दिली असेल तर तो पक्षाने विचार करून दिले असेल, त्यामुळे काही प्रश्न येणार नाही. त्याला निश्चितपणाने त्यांना शुभेच्छा माझ्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा काही आक्षेप नाहीये, मात्र काँग्रेसला आक्षेप आहे का नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. काँग्रेसची भूमिका काय असेल ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. आपली काही चर्चा झाली होती का काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत? नाही, याच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या बरोबर आमची काही चर्चा झालेली नव्हती. मला वाटतं की काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे असं मला अद्यापही कळलेला नाही. ठीक आहे, पक्ष म्हणून मागणी करण्याचा अधिकार आहे, तो असतो. आमची भूमिका पहिलीच स्पष्ट झाली होती, त्यामुळे त्याच्यावर काही प्रश्न येत नाही. आता जिथं काँग्रेसने काही मुद्दे मांडले असतील तर ते चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी आधी संख्याबळ बघितलं तर बिनविरोध होण्यासाठी काय अडचण यायची नाही. मग निश्चित. धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेली आहे की आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, मात्र काँग्रेसला ही भूमिका, ही उमेदवारी मान्य आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार हे आता स्पष्ट झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.